तर या आत्महत्येप्रकरणी आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर येतेय। निलेश चव्हाण विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। निलेश चव्हाण विरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यासह BNS कलमांतर्गत हा गुन्हा दाखल झालाय। कसपटे कुटुंबाला धमकी दिल्याचा आरोप यावर होता। कर्वेनगर परिसरातील रहिवासी निलेश रामचंद्र चव्हाण याच्या विरुद्ध वारजे पोलीस ठाण्यात भारतीय नवीन फौजदारी संहिता अर्थातच BNS अंतर्गत कलम 351(3) तसेच शस्त्र कायदा कलम 30 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही घटना 19 मे रोजी घडली असून कसपटे कुटुंब वैष्णवीच्या बाळाचा ताबा घेण्याकरिता निलेश चव्हाण यांच्या घरी गेले असता त्यांनी त्यांना धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले। आरोपीने त्यांच्या कुटुंबाला शस्त्र दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली असं पोलिसांना सांगितलं गेलंय। आरोपीचा मागील काही काळापासून कसपटे कुटुंबासोबत कौटुंबिक वाद देखील सुरू होता। सध्या आता पोलीस याबद्दलचा अधिक तपास देखील करतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।